लागल असे मापा. काय केलं 100 वर्षाच्या आयुष्यात? कोसल्याचा किडाय घर बांधायला. सुगरण नावाची चिमणी आपल्यापेक्षा लय सुंदर घर बांधते. पहा तुम्ही सुगरण नावाच्या चिमणीचा खोपा. काय तिची बुद्धी असेल. बारीक फाट्याला, तळ्याच्या कडेला, विहिरीच्या, नदीच्या कडेला. तिचं गेट तर इतकं लांब असते. सापानं यदा कदाचित जर अंड खायला आला त्या गेटमधून आत शिरावं लागते ना. मागं शेपूट घेतल्याबरोबर पाण्यात. बरं किती वारं वावधान येऊ द्या, तिचं पत्तर कव्हाच उडालं नाही ना आपलं कव्हाच थांबलं नाही. विठाला विठाला. अख्खं जीवन आपण कुटुंबासाठी घातलं दादा. ज्या कुटुंबावर नितांत प्रेम करतो त्याच्यातलं आपल्यावर कोणतरी प्रेम करावं ना. अजिबात कुटुंबातले लोक प्रेम करत नाही हे मी सांगत नाही. करतात प्रेम कुठपर्यंत? जोवरी चलन गा तोवरी मनती माझा. म्हणता का सकाळी काकड्या विठाला विठाला. जोवरी चाले मोठा दादा, जोवरी बहीण म्हणे दादा, जोवरी बहीण म्हणे दादा, बहीण म्हणे दादा. जोवरी चाले दादा, जोवरी बहीण म्हणे दादा, जोवरी बहीण म्हणे दादा, मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा दादा. मायबापू जोवरी चलन गा. प्रपंचातले माणसं आपल्यावर प्रेम करतात मात्र खिसा गरम तर सगळेच नर. खिशातलं संपलं तुमच्यावरचं प्रेमही संपलं. हे मी सांगत नाही जगद्गुरु सांगतात. झाल्या सीन शक्ती नाक डोळे टाकून पळते रांडा पोरे, टाकून पळते रांडा पोरे, टाकून पळते रांडा पोरे, पळते रांडा पोरे. नाही नचती नाक डोळे गळती, टाकून पळते रांडा पोरे, टाकून पळते रांडा पोरे. रांडा पोरे. अजिबात आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही. पहा नमुना म्हणून सांगतो. एखाद्या माणसाला प्यारेल्याचा झटका येऊन बाजूवर पडू नये. आपला काही नवच नाही मात्र आल्यावर पहा तुम्ही त्याची मजा. माणसं म्हणतात महाराज सुलतानपूरला नेलतं, नांदेडला नेलतं, नागपूरला नेलतं, खूप पैसा खर्च केला, कुठंच गुणाला नाही. 4 वर्ष झाले बाजतल्या बाजत पडून आता. खाण्यालाही कमी नाही घाणीलाही कमी नाही. इतका जीव कदरला महाराज. चांगले चांगले मरायले तो यायचा नंबर कव्हा लागते की नासियेले घर तुमकोनिया हो, नासियेले घर तुमकोनिया हो, नासियेले घर तुमकोनिया, नासियेले घर घोर तुमकोनिया. महाराज चांगले चांगले चालले तो यायचा नंबर कव्हा लागते की त्याला ऐकू येते. फक्त त्याचा हातच काम करत नाही. त्याला असा राग येते त्याला वाटते उठून आता एका एकावर काठी झानू काही मात्र कार्यक्रम बंद असते.
फक्त पश्चाताप करते ते. पाठीमागलची उशी भिजते त्याची रडू रडू. देवा, ह्या लेकरासाठी मी लयच नाही ते धंदे केले रे देवा. या लेकरासाठी मी खूप लोकांचे धुरे फोडले देवा. या लेकरासाठी मी खूप लोकांचा हरभरा उपटू आणला देवा. या लेकरासाठी मी खूपच दुधात पाणी घालून विकलं. विठाला विठाला. येईल अंतकाळी प्राण प्राणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही. फक्त तुमच्या घरचे असो की माझ्या घरचे. माणूस गेलं की रडतं. काय रडतात पोहरे बी. अरे बापरे, 4 माणसाला ऐकत नाही. बाबा आता आमचं कसं होईल हो बाबा. तुमचा आहे तसाच राखोडा वयाचा. जरा 50 वर्षांनी यायचा आधी झाला. 60 वर्षानं तुमचा आहे तसाच. विठाला विठाला. महिला मंडळी रडते दादा. अरे बापरे, लयच भयानं. एक जर बाई रडू लागली, दगड पाषाण असेल ज्याचं हृदय, ते लढते तिथे गेलं की. काय बाई ढंगातन काय आठवणी करू लढते. माय मला माग काला ठेवलं ये बाई, मला माग कशाला ठेवलं माय. सुनायचा सूड घ्यायला. विठाला विठाला. झालं तर बाय म्हणतात माय आता हे पांढरे कपाळ कोणाला दाखवू ये बाई. माय मी राहून करू काय बाई. मला विहीर दाखवा. आता 70 वर्ष झाली गावातली विहीर माहीत नाही. दाखवायची काय गरज आहे. विठाला विठाला. बाबा, इथं आपण जर या कुटुंबासाठी आळस केला तर मायबापू आपलं अख्खं जीवन तसंच जाईल. तुम्ही सांगाल कसं. एका माणसाचं घोडं एका चोरानं चोरून नेलं. काठीवाडी घोडा नेला आणि आमच्या माळेगावच्या यात्रेत आणला. नांदेडचा माळेगावची यात्रा असते ना, तिथं सगळेच प्राणी येत होते. ते घोडा पाहिला की असा दिसायला लय सुंदर घोडा होता. ढवळा शिबाज. गेलंय गिराईक. म्हणले मामा घोडा. म्हणले 2 लाख. अहो म्हणले काही कमी. म्हणले 5 पैसा कमी होणार नाही. पहा म्हणले सगळे चिन्ह आता त्याच्यावर. गेलं दुसरे गिराईक आलं. म्हणले मामा घोडा. म्हणले द्यायचा. म्हणले आताच 2 लाखाला मागून गेलं. म्हणले काही कमी जास्त. म्हणले 5 पैसा कमी होणार नाही. म्हणले बरं काही हरकत नाही. म्हणले लावा. म्हणले खोगीरन द्या बरं. म्हणले आमच्या जवळ लगा. चाल पाहू द्या मला. त्यानं खोगीर लावला. लगाम हातात दिला आणि त्यानं घोड्यावर टांग टाकली. जी टाच मारली दादा. कदडक 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 कदडक. आता येईल मग येईल. आता येईल मग येईल. आता येईल मग येईल. हो सकाळच्या 6ला गेले ते दुसरी दिवशी 6ला. हो पहिलं गिराईक मला घोडं घ्यायचं तर तेच घ्यायचं पहिलं घोडं. आता गिराईक आला. मला मामा घोडं इकलं बाबा. म्हणला म्हणले केवढ्याला. म्हणले आणलं तेवढ्यालाच दिलं. आणलं केवढ्याला. म्हणले चौकशा काऊन करायला. आता आणलं चोरून नेलं चोरून. आलं त्या भावात गेलं. दृष्टांत संपला. तसं तुम्ही मायबापू पाया पडतो. आलं त्या भावात जाऊ नका. उठा जागे. Come on.
ठेवा. माऊली सांगतं झड झडोनी. हो, म्हणून माय बापू वेळ करू नका दादा, एक लक्षात ठेवा. हो, पुन्हा पुन्हा हे चान्स येणार नाही. मागुता हाच जन्म पावसी येतो न घडे, पुन्हा हेच भेटेल याची गॅरंटी नाही दादा, एक लक्षात ठेवा. दादा आवाज पहिल्यासारखा गोड करा जरा. विठाला विठाला कितीही प्रेम करा, म्हणून आपल्या उद्धारासाठी असा ज्या वेळेला महाराजांचा उपदेश ऐकला त्यावेळेला सगळ्या स्तरातील मंडळी नाथबाबाकडे आली. म्हणले बाबा तुम्ही म्हणता ती खरी गोष्ट आहे. आम्ही 100 वर्षाच्या आयुष्याचं मातेरे केलं. एक एक श्वास असा अनमोल आहे दादा. काहून तर ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. आता सकाळपासून जे आतापर्यंतचा जे टाइम गेला ना, कोणीही वापस आणून द्यायचं ना आपल्याकडून 1 लाख रुपये नगद घेऊन जायचे. जमते का? तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या संग आता का, मी शास्त्री कोण घेईल. विठाला विठाला पृथ्वी भरोनी रत्न दीजिए. पृथ्वीच्या भारोभार जरी सोनं दिलं, मेरू तुल्य पृथ्वी दिदला विना स्वर्ण. 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 मेरू तुल्य पृथ्वी या महामारीत खूप लोक गेले मोठमोठाले. आमच्या इथला एक श्रीमंत माणूस कोट्याधीश, कोरोनाची लागण लागली. म्हणजे माझी जितकी आहे तितकी संपत्ती घ्या, फक्त मला वाचवा, फक्त मला वाचवा. डॉक्टर म्हणली बनत नाही. सांगा दादा, पृथ्वी भारोभार जरी सोनं दिलं तर याच्यातलं एक पार्टही भेटत नाही, श्वासही भेटत नाही. विठाला विठाला म्हणून असा अनमोल ठेवा तुम्हा मला लाभला दादा. एक लक्षात ठेवा, याची चीज केली पाहिजे, याचं सोनं केलं पाहिजे. इथं आल्यानंतर असा उपदेश ऐकल्याबरोबर सगळे लोक महाराजांकडे आले, जगद्गुरूकडे. म्हणले महाराज खरंच तुम्ही म्हणता ते खरी गोष्ट आहे. 100 वर्षाच्या आयुष्यात खरंच आमच्या उद्धारासाठी आम्ही काहीच केलं नाही. हो, खरंच आम्ही काही केलं नाही. म्हणले मग आम्हाला लेकरा बाळाचा त्याग आहे. म्हणले अजिबात त्याचा त्याग करायची गरज नाही ना. नका त्यागू सुखे बांधा. अजिबात भगवंताच्या प्राप्तीसाठी कुठंच जंगलात जायची गरज नाही दादा. जगद्गुरु तुकोबार यांनी प्रपंचातच भगवंताची प्राप्ती केली. नाथबाबांनी, गोरोबा काकांनी, सावता महाराजांनी, शेना महाराजांनी, गोरोबा काकांनी, जनाबाई महाराजांनी कुठे गेलते? घरीच बोलिवला मालक. विठाला विठाला सोडायची गरज नाही. म्हणले तुम्हाला, म्हणले आम्ही काय करावं भगवंताच्या प्राप्तीसाठी? म्हणले यज्ञ करा, यज्ञाने देवाची प्राप्ती होते. म्हणले महाराज यज्ञाला तूप लागते, यज्ञाला दशग्रंथी ब्राह्मण लागते, सुगंधी सामुग्री लागते, समिधा लागतात, चंदनाची लाकडं. बरं यज्ञ करणं कठीण आहे. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा, त्याला हत्तीच्या सोंडसारखी धार चालू पाहिजे. आणि या काळात तूप तूप चूप. माणसं तूप म्हणलं की चूप म्हणायली.
गुरुवर्य माधवबुवा मगर म्हणायचे नेहमी, जेवत असताना पांढरी पोळी वरण भात वरून 2 चमचे जर तूप खाल्ले तर चांदी सोनं खाल्लेच आहे ते. प्रत्येकाने तूप. काही माणसं म्हणतील महाराज आम्हाला गरीबाला घडते का हो तूप. हे पहा आजही आमच्या इकडे काही काही पंक्ती असतात शास्त्री. काल एकदी आमच्या गावात वास्तुशांती झाली. वास्तुशांतीचं कीर्तन केलं. रात्रीला काही कीर्तन नव्हतं. खुर्ची टाकून बसलो. पंगत बसली. गावातले माणसं म्हणले ओ बाबा. आपलं काय म्हणता. म्हणले आघारी आपलं हे माखन फिरलं नाही. म्हणले तुपाला माखन म्हणतात आमच्या इकडे. माखन साधन. ते साधन फिरल्याशिवाय लोक जेवत नाहीत. म्हणले तू फिरवायला वा. मी घरात हाक मारली. म्हणलं हो वहिनी पंगत वाढली. म्हणलं तूप राहिलं माखन आणा. बाईनं 100 ग्राम म्हणलं असेल त्या पात्रामध्ये. आणि 2000ची पंगत होती. म्हणलं अहो वहिनी 2000ची पंगत आहे. एवढं तूप पुरल कसं. बारीक घे कॅटली घ्या एक पळी घ्या. मी याच्या पाठीमागच राहतो. म्हणले बाबा इतकं तूप आणखीन 4 पंक्तीला पुरवायचं आहे. ते काय कीर्तन करायचं नव्हे. आता या लोकायला वाटते कीर्तन म्हणजे सोपंच आहे काही. म्हणलं मग काय झालं. म्हणजे तुम्ही वाढू नका. आमच्या इथे कडूजी आहे त्याला बोलवा. हो साऊंड बंधू कडूजी इकडे या. ते पळत काय बाबा. म्हणलं हे तूप वाढायचं. त्यानं नेहरू शर्ट काढलं आणि घोळच खोसला. म्हणलं कुस्ती खेळायची नाही येडे तूप वाढायचा. अहो थांबावं म्हणला तुम्ही. आंब्याचा टाळा होता त्याचं एक टक्कर इतकं घेतलं आणि ते हातात घेतलं फुलपात्र. आता काय सांगा 80-90च्या स्पीडनं पळू लागलं पंक्तीनं. 80-90च्या स्पीडनं. जसं काय दाभणं डिचक्याव 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 डिचक्याव. एका शितोड्याच्यावर शितोडा तर पडू दिला नाही. अहो कलून आलं 50 ग्राम उरलं त्याच्यात. म्हणूनच तो नाव ठेवलं म्हणलं कडू. इतका कडू आज तूप वाढ आहे. विठाला विठाला. ते जमत नाही हो म्हणले आम्हाला. दुसरं काही साधन सांगा ना. म्हणले भगवंताच्या प्राप्तीचं तुपाचं जरा कठीणच आहे. म्हणले मग तीर्थयात्रा करा ना. जोवर सखळ सिद्ध तीर्थयात्रा केल्या पाहिजे. 12 ज्योतिर्लिंग 7 पुऱ्या 4 धाम. पंढरीची वारी सुद्धा पायी पायी करून घेतली पाहिजे दादा. एक लक्षात ठेवा पंढरीची वारी तर अखंड चालूच ठेवली पाहिजे. करून घ्यायची नाही दादा. ते चालूच ठेवायची. म्हणले महाराज तुम्ही म्हणता ते सोपा उपाय सांगला. म्हणले तीर्थयात्रेनं 3 तप घडत असतात. कायिक वाचिक आणि मानसिक. म्हणले महाराज तुम्ही म्हणता ते खरी गोष्ट आहे. तर आमचे गुडघे चालू देईनच हो. बसू देईनच. म्हणले खुर्ची शिवाय बसता येत नाही आम्हाला. तुम्ही तर चालायचं म्हणायले. म्हणले ते जमत नाही. आता त्याच्यापेक्षा काही सोपं. म्हणले एक सोपा उपाय आहे. तुमच्या गावात सप्ताह बसला की दान देत राहा. म्हणले धर्म करा त्याने देव येतो घरा. दानानं निश्चित मालक भेटत असते आणि ते तुम्हाला सांगायची गरज नाही. काहून तर खरंच मायबापू शास्त्री तुमच्या गावचे लोक लयच भाविक आहेत. हे पहा दानामुळेच एवढा कार्यक्रम व्हायला ना दादा. एक लक्षात ठेवा साधी गोष्ट. गावापर्यंत लाइटिंग लावली आणि तुमच्या इथले जवानाला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत दादा. एक लक्षात ठेवा. पहा तुम्ही नाही तर युवा वर्ग मायबापू या काळात अजिबात इकडे यायला तयारच नाही. ते धाब्याशिवाय थांबणच. विठाला विठाला. 2च मिनिटं वेळ घेतो तुमचा दादा. हो समस्त मायबापू जवान मंडळीला विनंती करतो. हो तुमचे सरपंच असतील. हो युवा कार्यकर्ते असतील दादा. तुम्ही तन मन धनानं कार्य करता दादा. फक्त माळकरी व्हा. एक लक्षात ठेवा. गळ्यात माळ घातल्यावर आणि कपाळावर गोपीचंद. हे पहा दुधात 80% साखर असते. वरून 2 चमचे टाकले की 100% होते दादा. तसं तुम्ही अगोदरच चांगले एकदा गळ्यात माळी घातल्या की परमार्थ 100% दादा. एक लक्षात ठेवा 100%. मी तुळशी माळ गळा गोपीचंद तिला. तुळशी माळ गळा गोपीचंद.
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. आहे पा खरंच मायबापो देशाची गावाची आणि घराची संपत्ती म्हणजे संतती. गावाची देशाची मायबापो खरी संपत्ती म्हणजे संततीवर. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. एक जर घरातला तरुण बिघडला तर घर बिघडलं. गावातले तरुण बिघडले गाव बिघडलं. आणि गाव बिघडलं की देश बिघडायला लय वेळ लागत नाही दादा. म्हणून विनंती करतो सगळ्या जवान पोरायला दादा, एवढा मोठा सुंदर देह दिला आणि म्हणून मायबापू गळ्यात माळी घाला. मायबापू जरा आवर घाला. त्या व्यसनावर दादा एक लक्षात ठेवा, अंकुश ठेवा. अजिबात मायबापू व्यसने सगळी सोडून द्या ना आणि सरळपणाचे जीवन जगा ना दादा. एक लक्षात ठेवा, जर खरंच जगात नाव व्हावं वाटत असेल तर मायबापू काहीतरी सत्कर्म करा. विठाला विठाला. तू का म्हणे एका मरणची उत्तमची उरे काहीतरी कीर्ती ठेवा दादा. सूरत से किरत बडी बिन पंख से उड़ जाए, सूरत तो जाती रही किरत कभी न जाए. चंद्र सूर्य तर तोपर्यंत कीर्ती जात नसते दादा. म्हणून मायबापू जीवनात असं काही करा की मायबापू गेल्यानंतर समाजानं आठवण केली पाहिजे. विठाला विठाला. जीवन थोडंच असावं. हे जीवन थोडं असावं की जास्त असावं हे आपल्या हातात नाही, मात्र ते जीवन कसं सुंदर बनवायचं हे तुमच्या हातात आहे. हे बा जवानी म्हणजे मायबापू उंबर ठाव आहे. त्या जवानीत तुम्हाला मोक्षही गाठता येते आणि त्या जवानीत तुम्हाला अधोगती गाठता येते. जवानीत तुम्हाला IAS अधिकारी होता येते आणि जवानीत तुम्हाला चपराशी होता येते. तुम्ही ठरीवसाल ते होता येते दादा. जवानी म्हणजे दरवाजा होय दादा. तुम्हाला काय बनायचं ते मायबापू जवानपणात असते दादा. एक लक्षात ठेवा. का बुद्धी तेच चालते दादा. साठी नाठी होत असते. म्हणून तरणा भाग्यवंत. म्हणून मायबापू तुमच्या इथले युवा हो लोक मस्त मला आवडले दादा. एक लक्षात ठेवा. का मग म्हणले बाबा आम्हाला पुढच्या वर्षीचे महाराज आताच घ्यायचे. म्हणलं वा धन्यवाद दादा. एक लक्षात ठेवा मायबापू असे महाराज घ्या. एक लक्षात ठेवा दिग्गज मंडळी की जेणेकरून सगळ्यालाच आनंद भेटला पाहिजे या वर्षी सारखा. विठाला विठाला. महाराज घ्या मात्र गळ्यात माळी घालून घ्या दादा. तुमच्या पाया निश्चित माळी घालून घ्या. का तर महाराजा पुढे आलो तर अशी वरी माळ टाकता आली पाहिजे छातीत आणून. महाराज आम्ही माळकरी हो. म्हणून मायबापू एक लक्षात ठेवा हो तयाचा हरिक वाटे हो म्हणून देवालाही हरिक वाटल आणि त्या महाराज मंडळीलाही वाटल. विठाला विठाला. दान द्या म्हणले दादा. हो आता या कोंडेश्वरावर केवढं मायबापू कार्य व्हायला दादा. निश्चित इथं दान द्या. हे पा इथं जर आता मंगल कार्यालय झालं तर मायबापू वाशिम मागं पडेल. वाशिम फक्त एकच पाहिजे हो जिथले कार्यकर्ते जिवंत असतात तिथले संस्थान जिवंत असतात दादा. तन मन धनान मायबापू इथं हो वेळ द्यायला पाहिजे दादा. एक लक्षात ठेवा. म्हणून मायबापू असा सुंदर तुमचं गाव दादा म्हणजे दान द्या. दानानं एक तर विकासही होईल आणि तुमचा उद्धार होईल. बरोबर. इथं दान दिलेलं वाया जाणार नाही. उत्तमची गती उत्तमची भोगेल